नंतर आज ट्रेलर लॉन्च होता आमचा. आय सॉ मायसेल्फ अगेन ऑन द बिग स्क्रीन. पृथ्वी बरोबर पहिल्यांदाच मी बघितलं आणि म्हटलं, अरे मी याला बघते दररोज. आय नो इट वॉज सो नाईस टू सी देम. मग मी अजून एक्सायटेड झाले टू डू दिस. माझ्या आईने तर मला सांगितलंच की अरे खूप महत्वाचा विषय येते, बट माझ्या आईपेक्षा माझे बाबा खूप एक्सायटेड होते. हाय हॅलो नमस्कार, मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. तर डिलिव्हरी बॉय हा नवीन चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्ताने हा चेहरा एक ओळखीचा वाटत असेल आपल्याला. खरं तर गर्ल्स नंतर तू आता प्रेक्षकांना भेटायला येतेस डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून. डॉक्टर आहेस यात त्यात हाय दीपिका. सो ह्यात वेगळं ह्याच्यात भूमिकाच अख्खी वेगळी आहे. माझं त्याच्यात खूप वेगळं होतं की ती कॉलेज गोईंग गर्ल होती आणि तिचं सगळं तिला आयुष्य एक्सप्लोअर करायचं होतं. ह्याच्यात तिचं कसं कॉलेज झालंय, तिला माहिती आता तिला काय करायचंय. सो शी की एकदम स्ट्रेट फॉरवर्ड, मला माहिती आहे काय करायचं आणि मी ते करणार आहे. सो दिस इज व्हॉट इज न्यू इन दिस फिल्म. त्याच्यात थोडीशी तिला माहिती नव्हत्या गोष्टी, ह्याच्यात तिला सगळं माहिती, सगळी दुनियादारी बघून झाली आहे. सो शी इज गोइंग टू डू व्हॉट शी वॉन्ट्स नाउ. खरं तर गर्ल्सला खूप वेळ झाला आणि त्यात तुझी भूमिका अनेकांच्या लक्षात राहिली. कारण अनेक मुलींची इच्छा असते की आपण सोलो ट्रिपवर जायची आणि त्यानंतर आता या भूमिकेतून येते समोर. इतका मोठा स्पेस घेतलेलास, वेळ घेतलेलास, कसं वाटतंय आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला येतेस? काय कसं वाटतंय आता हे अंकिताला कसं वाटतं? मी खूप जास्त एक्सायटेड आहे, कारण की गर्ल्स नंतर आज ट्रेलर लॉन्च होता आमचा. आय सॉ मायसेल्फ अगेन ऑन द बिग स्क्रीन. अजून ते जिटर्स आतून आले की यार येस, आता परत एकदा येतोय. जरी एकदा काम करून झालं, जरी एकदा आपण पडद्यावर दिसलोय, तरी पण प्रत्येक वेळेस जे होतं आपल्याला आतून इंट्रिगिंग असं एक्साइटमेंट, पण एक ती भीती असते ना थोडीशी, हा. ते जाणवलंय. सो बट मी एक्सायटेड खूप जास्त आहे, खूप. आणि गाण्याला पण एवढं प्रेम दिलंय ना, मग ते अजून हवं असं वाटतं की आता फिल्म रिलीज होणार आहे 9 फेब्रुवारीची. मी पण वाट बघतेय खूप जास्त. बरं, ऑडिशन वगैरे झाली असेल आणि त्यावेळेला जेव्हा तुला कळलं की पृथ्वीका आणि प्रथमेश हे दोघं जण कार्टून आहेत, ते आपल्यासोबत असणार आहेत, काय रिॲक्शन होती? सो मला हे दोघं हे तेव्हा कळालं जेव्हा मी लुक टेस्टसाठी गेले. कारण की आधी माझं ऑडिशन झालं, ऑडिशन नंतर नरेशन झालं. हे लोक, आमची जी टीम आहे, डिरेक्टर आणि ॲक्टर, प्रोड्युसर वगैरे, हे रेकीला गेले होते. ते येताना मला पुण्यात भेटले आणि मग तिथं ते लॉक झालं. सो 2 दिवसांनी लगेच आमची लुक टेस्ट होती. सो मी लुक टेस्टच्या इथे गेले आत आणि मी लेट झाले होते भयंकर. म्हणजे मला 6 तास लागले पुण्यावर इथे पोहोचायला. आय डोंट नो काय जाम होतं त्या दिवशी. आय रीच्ड आणि मी बघितलं, म्हटलं प्रथमेश बरोबर ह्याच्या आधी पण मी फिल्म शूट केली, ती अजून आली नाहीये. सो आय न्यू प्रथमेश ऑलरेडी. पृथ्वी बरोबर पहिल्यांदाच मी बघितलं आणि म्हटलं, अरे मी याला बघते दररोज. आय नो इट वॉज सो नाईस टू सी देम. मग मी अजून एक्सायटेड झाले टू डू दिस प्रोजेक्ट. एक तर डॉक्टर होता म्हणून मला एक्साइटमेंट होतीच की अरे मला हे करायचंय, आणि ह्या दोघांवरून म्हटलं तर अजून ते वाढत गेलं. सो येस, आणि अशी एक छान पैकी भूमिका तुझ्या वाट्याला आली आहे. काय कसं वाटली ही भूमिका साकारताना? आणि एक आईशी कन्व्हर्सेशन झालं का या माध्यमातून तुझं स्वतःच्या आईशी? हो, म्हणजे कशा ह्याच्यात एक छानसा आता मुद्दा आहे या चित्रपटाचा. त्याबद्दल तू आईशी काही बोललीस का की तुझ्या प्रेग्नन्सीच्या वेळेला कसं सिच्युएशन होती, काय झालं, असं थोडंसं झालं का तुझ्या आईशी विचार? हो, माझ्या आईने तर मला सांगितलंच की अरे खूप महत्वाचा विषय येते, बट माझ्या आईपेक्षा माझे बाबा खूप एक्सायटेड होते. त्यांना ही स्क्रिप्ट एवढी प्रचंड आवडली. म्हणजे ते मला सांगतात, अरे हे असं आहे, हे चांगलं आहे तुझ्या. मी म्हटलं हो, हे आहे का हे सीन, म्हणजे मला बघू दे परत जाऊन. कारण की मोस्टली काय होतं, आपण थोडंसं मधलं विसरतो. त्यात समोरचं, बिकॉज ही इज अन ऑडियन्स, ही इज रीडिंग इट, इज ते सगळं बघतायत. तर माझ्या बाबांचं खूप डिस्कशन झाले माझं आणि बाबांचं या विषयावरती. आणि वाव, म्हणजे त्याच्यामुळे तो एक भूमिका साकारायला जे मिळतात ना रिव्ह्यूज, रिस्पॉन्स, ते सगळे मिळून गेले. आणि आता चित्रपट येईलच लवकर. काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना? आणि तुझे फॅन्स खूप आहेत, तू अशी छानपैकी फॅशन ब्लॉगर सुद्धा आहेस, ते आम्ही तुझ्या इन्स्टावर बघतोस. किती आवडते हे सगळं, आणि आता काय सांगशील? सो मी प्रेक्षकांना सांगेल, जसं तुम्ही आमच्या गाण्यांना, टीजरला, ट्रेलरला प्रेम दिलं, तर तसंच आमच्या चित्रपटाला सुद्धा द्या. प्लीज 9 तारखेला आमची फिल्म येते. तुम्ही प्लीज फक्त थिएटरमध्येच जाऊन ही फिल्म पहा आणि तुमच्या आजूबाजूच्या सगळ्यांना सांगा. थँक्यू.